नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण गावामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो. आज आहे आपली गावामध्ये तणनाशकाची फवारणी. तर या गावाला पूर्ण 22 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. 18 तारखेची पेरणी आहे. तर तू बघा, आणि तणकटही आहे, दुधी आहे, गवतही आहे बघा, आणि गांजर गवत पण आहे, आणि वाढ पण चांगली झालेली आहे आपल्या गावाची. तर आपण आज तणनाशक फवारणी आहे आज 22 दिवसांनी. तर हे तणनाशक आहे. तर बघा, हे आपण ऑलग्रीप आणलेलं औषध आहे. हे बघा, तयारी सगळी झालेली आहे, फक्त त्या औषध तयार करायचं आहे. तर औषध तयार करण्याच्या वेळेस सगळ्यात पहिले आपल्याला जिथले डबे मारायचे आहे, याच्यात 8 ग्रॅम औषध आहे शेतकरी मित्रांनी, हे ऑलग्रीप. हे बघा, तर याची रासायनिक संरचना म्हणजे कशी आहे हे बघा, म्हणजे मिक्स करण्याची पद्धत. तर 10 डबे आपण मारायचे आहे 8 ग्रॅममध्ये. तसे 8 डबे होतात, पण आपण 10 डबे, जिथली मात्रा पाण्याची राहील तिथला आपल्याला रिझल्ट चांगले भेटेल शेतकरी मित्रांनो. तर सक्सेसफुल होतो फवारा. तर सगळ्यात पहिले ही पुडी आपल्याला याच्यात मिक्स करायची आहे. नंतर आपल्याला हे लिक्विड तर इथं दिलेलं आहे. हे बघा, पहिल्या हमेशा सबसे पहले सल्फ्यूरिनियम खरपतवारनाशक को पानी की उचित मात्रा में अच्छी तरह घोले, और इसके बाद ही इसमें 200 मिली नॉन आधुनिक सरफेक्टेंट अच्छी तरह से मिलाकर घोल ले. म्हणजे पहिले हे, नंतर हे. तर आपल्याला पाणीही स्वच्छ पाहिजे म्हणते, पाणी आपण स्वच्छच घेतलं फवारणीसाठी. हे बघा आहे. तर अशा पद्धतीने हे फवारणी आहे शेतकरी मित्रांनो. आणि हे फवारणी, हे खरपतवारनाशक आहे हे, याच्यात लिहून आहे, कंपनीने लिहून दिलेलं आहे बघा. म्हणजे हे बघा, वापर करण्याची वेळ. हे बघा, गहू पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी एक फवारणी. म्हणजे आपला 20-22 दिवसाचा आहेच आपला गहू, आहे ना, योग्य वेळ आहे. या कालावधीमध्ये आपण गव्हावर फवारणी करू शकतो. भाताची दिलेली आहे. आणि मरते कोणतं कोणतं तण, याच्यात ते तक्ताही दिलेला आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, याच्यात कोणतं तण मरते यात आहे. हे बघा, घेऊ. हे बघा, खरपतवारों के नाम. हे बघा, बहुधा सफेद जैसी, जंगली मटर, गेंगला, जंगली पालक, हे सबन खरपतवारणाची म्हणजे सफेद फुलीवाली बुटी, छोटा कडवा. तर याच्यात मराठीमध्ये दिलं आहे, ते हिंदीमध्ये झालं शेतकरी मित्रांनो. हे बघा, तर अशा तऱ्हेचे हे तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो. चांगला आहे. मागच्या वर्षी हे मी दरवर्षी हेच मारत असतो, आणि चांगला रिझल्ट मिळतो. तर सगळ्यात पहिले आपण हे पुडी टाकू औषध. हे बघा, असं आहे औषध शेवड्यावानी. हे टाकल्यानंतर याला चांगल्या तऱ्हेने मिक्स करायचं आहे. जोपर्यंत त्याचं पाणी नाही होत तोपर्यंत. हे शेवडी दिसलीच नाही पाहिजे. हे बघा, पांढरा फेस तयार होतो. चांगल्या तऱ्हेने मिक्स करायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपल्याला शेवडी दिसलीच नाही पाहिजे. फेस तयार झालेला आहे. हे बघा, पूर्ण मिक्स झालेला आहे. तेव्हाच रिझल्ट आपल्याला मिळतो शेतकरी मित्रांनो, नाहीतर मिळणार नाही. पूर्ण मिक्स झालेला आहे, फेस आलेला आहे, पूर्ण शेवड्याचं पाणी झालेलं आहे. नंतर आता हे लिक्विड टाकायचं शेतकरी मित्रांनो याच्यात.
नंतर हे याच्यात पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं. यालाही पण असं मिक्स करायचं आहे. तेव्हा पूर्ण फेस तयार झालेला आहे आणि आपलं औषध परफेक्ट तयार झालेलं आहे. नंतर 10 मिनिटांनं हे ऑटोमॅटिक खाली बसून जातो फेस. नंतर औषध दिसते आपल्याला. अशा प्रकारे आपण औषध मिक्स केलेलं आहे. असंच मिक्स करायचं. हे बघा शेतकरी मित्रांनो, मगाशी आपल्या औषधीला फेस आला होता, आता पूर्ण औषध खाली बसला. आता असं थोडंसं फिरवलंय तरी जास्त काही फेस येणार नाही, थोडाच फेस येणार आहे बघा. आहे आता करायची फवारणीला सुरुवात. तर झाली फवारणी चालू शेतकरी मित्रांनो आपली. एक वय फवारायची आहे आपल्याला आणि हळू फवारायचा आहे. एका पंपात 2 वही झाल्या पाहिजे आपल्या. बघा अशा तऱ्हेने फवारणी चालू आहे आपली. आणि तणनाशक गव्हामध्ये फवारणीसाठी हे नोझल यूज करत आहे मी. बघा चांगलं नोझल आहे ही. ह्या नोझलनं फवारणी करायची आहे. बघा पूर्ण तास आपला ओला होतो. हे बघा पूर्ण आपलं जे पट्टी आहे सरी ती पूर्ण ओली होते शेतकरी मित्रांनो. हे बघा हळूवार फवारणी करायची आहे. आरामशीर, काही गडबड नाही. कारण की आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे गव्हाचा, तणनाशकाचा. एका पट्टीला 8 लिटर पाणी शेतकरी मित्रांनो, आणि दुसऱ्या पट्टीला 8 लिटर. असं 16 लिटरचं पंप आहे आपलं. बरोबर खाली होते इकून तिकून. आणि 2 एकर गहू आहे फक्त. कसा वाटला हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो? नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.